ओके, तर लास्ट पॉइंट आपण काय बघितलेला होता? मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स म्हणजे काय असतात हे 2 पॉइंट्स आपण बघितले आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस इंटिग्रेटेड रेट लॉस. इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजे ऍक्च्युली काय आहे? तर आपण जे व्हेरियस ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे, 0 ऑर्डर ऑफ रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, सेकंड ऑर्डर रिॲक्शन, थर्ड ऑर्डर रिॲक्शन, ह्याचं इंटिग्रेटेड इक्वेशन पुट करतो आणि रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी इक्वेशन क्रिएट करतो. इट इज वन ऑफ द ट्रायल अँड एरर मेथडसाठी युजफुल आहे. म्हणजे जरा मला एखादं इक्वेशन माहिती आहे, 0 ऑर्डरचं इक्वेशन काय आहे, इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन काय आणि फर्स्ट ऑर्डरचं माहिती, तर मी व्हॅल्यूज टाकणार त्या व्हॅल्यूज त्या इक्वेशन मध्ये आणि व्हॅल्यूज टाकून रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू सेम येते का बघणार. जर रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू सेम आली तर तो फर्स्ट ऑर्डर होता, फर्स्ट ऑर्डर इक्वेशन मध्ये पुट केलं तर. पण नाही आली के ची व्हॅल्यू सेम, तर तो फर्स्ट ऑर्डर नाहीये. मग 0 ऑर्डर साठी ट्राय करायचं. तुम्हाला 2च आहेत, एक फर्स्ट ऑर्डर आहे आणि एक काय तर 0 ऑर्डर. 2च इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन्स आहेत. Integrated rate laws are those rate laws in which the theoretical and experimental rate laws are compared and an equation is created between two certain limits, ठरलेल्या लिमिट्स मध्ये. मग आता सगळ्यात पहिला बघूया इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर the first order reaction. So when we are talking about integrated rate law for the first order reaction, सगळ्यात पहिला instantaneous rate कशी दिली जाते? instantaneous rate मायनस डीए अपॉन काय असते तर डीटी. इंटिग्रेटेड रेट झाली, सॉरी इंटिग्रेटेड नाही, इन्स्टंटेनियस रेट झाली. आणि रेट लॉ प्रमाणे रेट कशी दिली जाते? रेट इज इक्वल्स टू काय दिली जाते तर के. दोन्ही पण रेटच आहेत आणि दोन्ही रेट सेमच असणार आहेत. एकच आहे की ही इन्स्टंटेनियस रेट आहे, थेरॉटिकली काढलेली आहे, आणि रेट लॉ प्रमाण पासून काढलेली एक्सपेरिमेंटली रेट. दोघांचं एलएचएस काय आहे? सेम. आरएचएस काय असणार आहे? सेम. सो वी गेट फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय मिळते? मायनस डीए अपॉन डीटी इज इक्वल्स टू काय येते तर के. जर मला ह्याला इंटिग्रेट करायचं आहे, मी म्हटलं इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजे ह्याला जर मला इंटिग्रेट करायचं आहे तर मला ह्याला पहिला रिअरेंज करावं लागणार आणि जे टर्म्स सेम आहेत ते एका साईडला आणि जे टर्म्स वेगळे आहेत ते दुसऱ्या साईडला घ्यावं लागणार आहे. कारण इथं मायनस डीए अपॉन डीटी इज इक्वल्स टू के ए आहे. ए या साईडला आहे. आपण काय करतो, इंटिग्रेशन जर करायचं असेल मला, इंटिग्रेशन ऑफ वाय डीएक्स करायला येईल का? नाही करू शकत का? व्हेरिएबल वेगवेगळे. पण मला जर रिलेशन दिला होता की एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू काय तर 1, मी काय करणार आहे मग वाय इज इक्वल्स टू काय करणार आहे 1 मायनस एक्स आणि ती वाय ची व्हॅल्यू इथं टाकून, म्हणजे मी व्हेरिएबल सेम केला पहिला. काय सेम केला? व्हेरिएबल. मग इथं सेम कन्सेप्ट आहे की तुम्हाला हा डिफरन्शियल रेट लॉस आपण इंटिग्रेट करणार आहे. हा डिफरन्शियल रेट लॉ कारण मायनस डी अपॉन डीटी आहे ना. हा मग ह्या दोघांना कम्पेअर करून हा डिफरन्शियल रेट लॉ आपण क्रिएट केला, त्याला इंटिग्रेट करू. आपण इंटिग्रेटेड रेट लॉ फाइंड करतो डिफरन्शियल इक्वेशन्स पासून. ठीक आहे. सो रिअरेंजिंग द इक्वेशन 3 काय करायचं? रिअरेंज इक्वेशन 3. इक्वेशन 3 ला रिअरेंज केलं तर काय येणार आहे? मायनस डी ए अपॉन ए इज इक्वल्स टू काय येणार आहे तर के डी टी. समजलं का? आता डीटी हा वेगळा व्हेरिएबल झाला आणि डीए हा वेगळा व्हेरिएबल, म्हणजे एक्स आणि वाय जसे असतात तसे. मग इथं मी लिमिट्स पुट करणार, इंटिग्रेट करायचं आहे ना मला. मग मी काय म्हणणार आहे, इंटिग्रेट द अबव इक्वेशन, इंटिग्रेट द above equation in how many limits? In 2 limits. आता कोणते 2 लिमिट्स आहेत बघा. at time t is equals to 0, at time t is equals to 0
ए इज इक्वल्स टू ए नॉट, जो कॉन्सन्ट्रेशन आहे तो ए नॉट आहे. ए नॉट म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे स्टार्टिंगला जो तुम्ही घेतला तो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, स्टार्टिंगला जो तुम्ही घेतला तो. मग नेक्स्ट काय आहे, ऍट टाइम टी इज इक्वल्स टू टी, ए इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 80. ए इज इक्वल्स टू 80 म्हणजे काय येणार आहे 80. हे बघा ए इज इक्वल्स टू 80, तुम्ही म्हणणार की 80 म्हणजे जो कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचा काय झाला रिॲक्ट झाला, तसं नसते. इथं 80 इज द कॉन्सन्ट्रेशन that remains what, concentration that remains unreacted at any time t. 80 म्हणजे concentration that has remained unreacted at any time t. हे समजून घ्या, हे डोक्यात घालून घ्या. मग जर मी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जो आहे त्याला मी स्मॉल ए म्हटलं, काय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जो आहे त्याला मी काय म्हटलं स्मॉल ए, आणि तिथं आणि एक कन्सिडर केलं एक्स इज द कॉन्सन्ट्रेशन दॅट हॅज बीन रिॲक्टेड. एक्स इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट रिॲक्टेड, एक्स इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट रिॲक्टेड. तर 80 जो असतो की नाही 80, तो 80 काय असणार आहे ए मायनस एक्स, हे पण लक्षात ठेवा. 80 कॉन्सन्ट्रेशन दॅट रिमेन्स अनरिॲक्टेड ऍट एनी टाइम टी ना, येस ऑर नो. मग ए हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, एक्स हा कॉन्सन्ट्रेशन रिॲक्ट झाला, तर ए मायनस एक्स काय असणार आहे कॉन्सन्ट्रेशन दॅट रिमेन्स अनरिॲक्टेड ऍट एनी टाइम टी. तुम्हाला थोड्या बुक्स मध्ये स्मॉल ए आणि ए मायनस एक्सच्या फॉर्म मध्ये पण मिळेल. मग एक्स म्हणजे कोण, एक्स इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट दॅट हॅज बीन रिॲक्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट दॅट हॅज बीन रिॲक्ट. ठीक आहे, नेक्स्ट बघा, पुढे बघा. मग माझ्याकडे इक्वेशन काय आलेला, माझ्याकडे इक्वेशन आलेला मायनस डी ए अपॉन ए इज इक्वल्स टू काय येणार आहे तर के डी टी. इंटिग्रेट केलं, इंटिग्रेट किती लिमिट्स आहेत 2. काय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय आहे ए नॉट, फायनल कॉन्सन्ट्रेशन काय आहे 80, मायनस साइन आहे तशी ठेवा. इथं काय येणार आहे तर डी ए अपॉन ए इज इक्वल्स टू के डी टी. डीटीचे लिमिट्स काय आहेत, जेव्हा ए नॉट आहे त्यावेळी टाइम काय होता तर 0, आणि जेव्हा टी आहे तेव्हा टाइम काय होता तर 80, काय होतं टाइम 80. सो ए नॉट टू 80 डी ए अपॉन काय तर ए. आता ह्याला एक लक्षात घ्या, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स काय असते तर ln x लॉग टू द बेस ई. लॉग टू द बेस काय असते ई, ln लिहिलंय म्हणजे लॉग टू द बेस काय आहे तर ई आहे ई. आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स काय असते तर एक्स. ऍक्च्युली दोघांना प्लस सी असते, पण दोघं प्लस सी कॅन्सल होतात, समोर आहे कॉन्स्टंट दोघांचे कॅन्सल होऊन टाकतो आपण. समजतंय का, हे फॉर्म्युला आहे. हा सॉरी वन सॉरी डीएक्स घ्यायला पाहिजे होतं मी. डीएक्स म्हणजे 1 डीएक्स, 1 डीएक्स एक्स येणार आहे बरोबर. ओके, सो डीएक्स काय येणार आहे तर एक्स प्लस काय येणार आहे तर सी. सो इथं बघा, आता हे जर डीए अपॉन ए म्हणजे काय आहे तर ln आहे हा, ln म्हणजे लॉग टू द बेस ई. काय असणार आहे ln ए. इथं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय होता ए नॉट, आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन काय आहे 80 दॅट रिमेन्स अनरिॲक्टेड ऍट एनी टाइम टी. इथं साइन काय आहे तर मायनस इज इक्वल्स टू इथं के टी मायनस काय येणार आहे तर 0. सो इथं काय येणार आहे मायनस इन ब्रॅकेट फायनल लिमिट मायनस इनिशियल. मी इथं पुट केली तर पुट नाही केली तर पुट नाही करता, इथं पण तसंच ठेवते. इथं टी पुट करणार आणि इथं काय लिहिणार आहे तर 0 आणि काय लिहिणार आहे तर टी. सो इथं काय येणार आहे ln 80 मायनस ln काय येणार आहे तर ए नॉट लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी ना, फायनल लिमिट मायनस इनिशियल इज इक्वल्स टू के टी मायनस काय येणार आहे तर 0. मग इथं मायनस इंटिग्रेशन ऑफ मायनस मायनस, इथं मायनसच राहणार, हा मायनसच राहणार, हा मायनस मायनस काय होणार आहे, हा मायनस आणि हा मायनस काय होणार आहे तर प्लस.
सो इथं काय येणार आहे, ln log टू द बेस e a नॉट मायनस log टू द बेस e at इज इक्वल्स टू काय येणार आहे तर किट. मग इथं पुढं काय करतो आपण, log ऑफ a मायनस log ऑफ b इज log ऑफ a अपॉन log ऑफ b इज इक्वल्स टू काय येणार आहे तर kt. मला काय फाइंड करायचं आहे, रेट कॉन्स्टंट. इंटिग्रेटेड रेट लॉ जेव्हा आपण क्रिएट करतो डिफरन्शियल रेट लॉ पासून काय फाइंड करायचं असते, रेट कॉन्स्टंट. सो इथं काय येणार आहे, k इज इक्वल्स टू इथं काय येणार आहे 1 अपॉन टी लॉग टू द बेस e असते a नॉट अपॉन काय येणार आहे तर 8. समजतंय का, येस ऑर नो. आता ह्याला हा बघा, लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर log टू द बेस e इज इक्वल्स टू 2.303 log टू द बेस काय येणार आहे तर 10. सो k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन t log टू द बेस 10 इथं काय येणार आहे तर a नॉट अपॉन काय येणार आहे तर 8. k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन t log टू द बेस 10 a नॉट अपॉन काय येणार आहे तर 8. हे दोन्ही आहेत, हे काय तर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय केलं लक्षात येते का बघा, काय केले लक्षात येते बघा, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी आपण डिफरन्शियल रेट लॉस काढले. रेट इज इक्वल्स टू मायनस डी ए बाय डी टी, इट इज इन्स्टंटेनियस रेट. दिस इज डिफरन्शियल रेट. रेट लॉ पासून आर इज इक्वल्स टू के ए, दोघांना इक्वेट केलं, दोघांना इक्वेट करून रिअरेंज केलं, रिअरेंज करून दोन लिमिट्स पुट केले. टाइम टी इज इक्वल्स टू 0, ए इज इक्वल्स टू ए नॉट. Concentration, initial concentration. At time t is equals to t, a is equals to at, concentration that remains unreacted at any time. So at काय आहे तर a minus x पण असते. a म्हणजे initial concentration आणि x म्हणजे concentration that has been react. ह्याला लिमिट्स पुट केले, मायनस डी अपॉन a is equals to k dt, व्हॅल्यूज पुट केले, इंटिग्रेट केलं, dx अपॉन x चा ln x असते आणि 1 dx चा x असते. ठीक आहे, मग मायनस फायनल लिमिट मायनस इनिशियल, के चं फायनल लिमिट मायनस इनिशियल. आता हा मायनस मायनस काय होतो प्लस, म्हणून ln a नॉट मायनस ln at इज इक्वल्स टू kt. रिअरेंज केलं, k इज इक्वल्स टू 1 अपॉन t ln e a नॉट अपॉन at. सो k इज इक्वल्स टू 2.303 log टू द बेस 10 a नॉट अपॉन काय येणार आहे तर 8. काय आहे हा, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. लिहून घ्या, हेडिंग टाका, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता बघा, हा इंटिग्रेटेड रेट लॉ वगैरे वरनं आपण इक्वेशन वगैरे क्रिएट केले. आता ह्याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहेत, वेगवेगळे ग्राफ आपण ह्यावरनं काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला मला माहित आहे की वाय आणि एक्स माहित असायला पाहिजे, मला एक्स आणि एक्स एक्सिस आणि काय असायला पाहिजे, वाय एक्सिस. आता इथंच थोडे चेंजेस करते, हे लिहून घेतलंय, त्यातच चेंजेस करते म्हणजे तुम्हाला ते पण लक्षात येईल. इथं बघा, हा जरा काढते पार्ट. मला सांगा, इथं हा जो पार्ट आहे रेट इज इक्वल्स टू के ए आहे, हा रेट इज इक्वल्स टू के ए म्हणजे इथं काय येणार आहे तर हा वाय, हा एम आणि हा काय असणार आहे तर एक्स. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिनचा इक्वेशन. सो इथं जर आपण घेतलं, ही काय घेतली आपण एक्स ऍक्सिस आणि ही काय घेतली तर वाय ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिस वरती काय घेणार आहे तर कॉन्सन्ट्रेशन आणि वाय ऍक्सिस वरती काय घेणार आहे तर रेट. सो वाय इज इक्वल्स टू एम एक्स आहे, पॉझिटिव्ह स्लोप आहे, म्हणजे आपल्याला इथं मिळणार काय आहे, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता ह्याचा स्लोप काढायचं, ह्याचं स्लोप जे असेल, स्लोप इज इक्वल्स टू के असते, म्हणजे कोण असते y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस काय आहे तर x1. पहिला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन समजतंय. दिस इज द फर्स्ट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. रेट आणि कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा रेट आणि कॉन्सन्ट्रेशन. आता नेक्स्ट, आता नेक्स्ट इथं बघा, हा वाला, ह्याच्याकडे बघा, हा इक्वेशन बघा,
तर या इक्वेशनला मी थोडंसं रिअरेंज वगैरे करते. कसं करते बघा. ठीक आहे. इथं बघा, हा log to the base e a naught minus log to the base e at is equals to kt. मी याला रिअरेंज करणार. कसं करणार, तर हा मायनस एटी इथं शिफ्ट करणार आणि हा केटी इथं शिफ्ट करणार. म्हणजे मला मिळणार आहे मायनस केटी प्लस लॉग टू द बेस ए नॉट इज इक्वल्स टू काय येणार आहे, तर लॉग टू द बेस ई ए टी. परत हा काय झाला वाय, हा काय झाला एम एक्स आणि हा काय झाला तर सी इंटरसेप्ट. पण लॉग टू द बेस 10 ई आहे म्हणजे एक्सपोनेन्शियल डिक्रीज असणार आहे. कसला डिक्रीज असणार आहे, एक्सपोनेन्शियल. म्हणजे ह्याचा ग्राफ मी असाही लिहू शकतो इथं बघा. तर हा एक्स ऍक्सिस आहे, ह्या एक्स ऍक्सिसला काय आहे तर टी आणि वाय ऍक्सिसला काय आहे तर लॉग टू द बेस ई ए टी. मग वाय इंटरसेप्ट आहे ना, हा वाय इंटरसेप्ट इथं आहे, लॉग टू द बेस ई ए नॉट हा इथं आहे. पण मला इथं निगेटिव्ह स्लोप मिळणार नाही, कर्व मिळणार. काय मिळणार, कर्व, एक्सपोनेन्शियल मिळणार. आणि ह्या एक्सपोनेन्शियलला मी टँजंट ड्रॉ करणार आणि त्या टँजंटचा काय काढणार, स्लोप. आणि तो स्लोप काय असतो तर मायनस के. तो स्लोप काय असतो, मायनस के. मी याला अजून एक व्हरायटी मध्ये, म्हणजे ह्या सेम ह्याला अजून एक व्हरायटी मध्ये लिहू शकते. काय, तर हा लॉग टू द बेस ई ए नॉट मायनस काय आहे तर एटी. इथं बघा, ह्याला मी असं लिहू शकते, लॉग टू द बेस ई ए नॉट अपॉन काय आहे तर एटी इज इक्वल्स टू काय आहे तर के टी. काय आहे, के टी. ह्याला रेसिप्रोकल करायचं. काय करायचं, रेसिप्रोकल केलं तर साइन काय येणार आहे, मायनस. म्हणजे इथं काय येणार आहे, मायनस एल एन एटी अपॉन काय येणार आहे तर ए नॉट इज इक्वल्स टू काय येणार आहे तर के टी. आता मायनस इथं शिफ्ट करायचा म्हणजे मायनस के टी होणार आहे. आणि हा लॉग टू द बेस ई आहे ना, म्हणजे मी एटी अपॉन ए नॉट, एटी अपॉन ए नॉट इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस के टी लिहू शकते का, लिहू शकते का. कारण लॉग इथं शिफ्ट झाला की अँटी लॉग होतं ना. मग एल एन टू द बेस ई इथं शिफ्ट झाला तर ई हा काय झाला तर याचा बेस ई रेस टू मायनस के टी. परत सेम ग्राफ येतोय हा एक्सपोनेन्शियलचाच, फक्त एक्स एक्सिस वरती काय वाय एक्सिस हा वाय आहे आणि हा एम आणि काय आहे तर एक्स आहे. मग इथं वाय एल एन काय असणार आहे, एल एन नाही सॉरी, इथं काय असणार आहे आपल्याकडे एटी अपॉन काय असणार आहे तर ए नॉट आणि इथं काय असणार आहे तर टी. निगेटिव्ह स्लोप मिळते आपल्याला. कसला स्लोप मिळतो, निगेटिव्ह स्लोप असा फक्त ना. वाय इंटरसेप्ट नसणार, काय नसणार आहे इथं, काय नसणार आहे इथं वाय इंटरसेप्ट. परत लॉग टू द बेस 10 आहे ना, त्याला थोडं अरेंज करूया लॉग टू द बेस 10. आता इथं बघा, ह्याच्याकडे बघा, ह्याच्याकडे हा पूर्ण इक्वेशन kt upon 2.303 is equals to log to the base 10 a naught minus log to the base 10 काय येणार आहे तर 80. मायनस 80 या साईडला जाऊन काय होणार आहे प्लस आणि हा प्लस या साईडला जाऊन काय होणार आहे मायनस. म्हणजे इथं काय येणार आहे log to the base 10 80 is equals to minus kt plus log to the base 10 काय येणार आहे तर ए नॉट. म्हणजे परत हा वाय झाला, हा एम एक्स झाला आणि हा काय तर सी.
आता हा लॉग टू द बेस 10 आहे म्हणजे हा स्ट्रेट लाईन विथ अ नेगेटिव्ह स्लोप इंटरसेप्टिंग वाय ऍक्सिस असणार आहे, त्याच्यासारखाच असणार आहे पण स्ट्रेट लाईन असणार आहे. इथं बघा, इथं परत काय झालं तर हा टाइम, काय झाला हा टाइम. इथं काय असणार आहे लॉग टू द बेस 10, लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर 80 हा, आणि इथं काय घेऊया लॉग टू द बेस 10 काय घेऊया तर ए नॉट, याचा नेगेटिव्ह स्लोप घेतला, स्लोप स्ट्रेट लाईनच येणार आहे, नेगेटिव्ह येणार आहे आणि त्याचा स्लोप इज इक्वल्स टू काय येणार आहे, स्लोप इज इक्वल्स टू मायनस के अपॉन काय येणार आहे तर 2.30. खूप सारे ग्राफ आपण ड्रॉ करू शकतो. हा पहिला ग्राफ, हा दुसरा, हा तिसरा वाला, हा चौथा वाला. मी व्हरायटी ऑफ ग्राफ्स ड्रॉ करू शकतो. मी ह्यामध्ये असंही करू शकते की लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन 80 हा ड्रॉ केला की नाही, सेम असा पण ड्रॉ करू शकतो. फक्त तिथं वाय इंटरसेप्ट येणार, काय येणार नाही वाय इंटरसेप्ट. समजलं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन? ठीक आहे. नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. सॉरी, हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर, आपण झिरो बघतच नाही फर्स्ट ऑर्डर. हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर काय असणार आहे तर रिएक्शन. सो वेन वी आर टॉकिंग अबाउट हाफ लाईफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, इथं लक्ष द्या, हाफ लाईफ म्हणजे काय पहिला समजून घेऊया. जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऍट एनी टाइम टी अनरिएक्टेड कॉन्सन्ट्रेशन असतो, तो काय होतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा अर्धा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा अर्धा ज्या टाइम पिरियडला झाला, ज्या टाइम ऍट टी इज इक्वल्स टू टी हाफ, जेव्हा तुमचा कॉन्सन्ट्रेशन दॅट रिमेन्स अनरिएक्टेड ऍट एनी टाइम टी हाफ ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन झाला, त्यावेळेचा टाइम पिरियड म्हणजे कोण असतो तर हाफ लाईफ पिरियड. काय असतो हाफ लाईफ पिरियड. माझं फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं काय आहे, के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय असते तर 80. 80 इज द कॉन्सन्ट्रेशन दॅट रिमेन्स अनरिएक्टेड ऍट एनी टाइम टी. सो इथं काय येणार आहे परत 2.303 अपॉन टी हाफ घेते, इथं काय घेते टी हाफ घेतलं म्हणजे लॉग टू द बेस 10 ए नॉट तर असणारच आहे, पण 80 काय होणार आहे, 80 काय होणार आहे ए नॉट अपॉन काय होणार आहे 2. हा ए नॉट काय झाला कॅन्सल. सो के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी हाफ लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर 2. आता लॉग टू द बेस 10 2 काय असते तर 0.3010. सो इथं के इज इक्वल्स टू 2.303 इंटू 0.3010 अपॉन काय येणार आहे तर टी हाफ. सो टी हाफ इज इक्वल्स टू काय असणार आहे 0.693 अपॉन के. तुम्ही ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 0. काय मिळते 693. सो टी हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 0.693 अपॉन के. इथं लक्ष द्या जरा, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी रेट इज इक्वल्स टू के ए होतं आणि हाफ लाईफ काय आहे 0.693 अपॉन के. ह्यामध्ये एक असा स्टेटमेंट लक्षात घ्या की द हाफ लाईफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन is independent of initial concentration. कॉन्सन्ट्रेशन ह्या टर्म वरती डिपेंडच राहत नाही, कोण हाफ लाईफ, कोणाची फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. पण रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स on the concentration
कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हॉट? कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी रिएक्टंट. हे असं का दिलं माहित आहे? कारण झिरो ऑर्डर मध्ये उलट आहे. जे आपण झिरो ऑर्डर रिएक्शन बघणार त्यामध्ये उलट आहे. उलट काय आहे सांगा? हाफ लाईफ फॉर फर्स्ट ऑर्डर आहे ना, तिथं हाफ लाईफ फॉर झिरो ऑर्डर डिपेंड्स ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ व्हॉट? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. हेडिंग टाका ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हेडिंग टाका ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आणि लिहून घ्या.